श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. उद्या आहे संकष्ट चतुर्थी. ही चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी असणार आहे. तसेच याच संकष्ट चतुर्थीला आषाढ संकष्ट चतुर्थी या नावाने देखील ओळखलं जातं. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. कोणत्याही शुभ कार्याच्या पूर्वी नेहमी गणपती बाप्पाचे नाव घेतले जाते. त्याचे मुख्य कारण म्हणजे गणपतीला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते. गणपतीच्या आशीर्वादामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात आणि महत्त्वाच्या कामामध्ये प्रगती होते. मान्यतेनुसार गणपतीला ज्ञानाचे देवता मानले जाते. त्यांची नियमित पूजा केल्यामुळे तुमच्या अभ्यासामध्ये लक्ष लागतं. त्यासोबत तुमच्या आयुष्यातील सर्व महत्त्वाची कामे पूर्ण होतात. मान्यतेनुसार संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. आयुष्यात आनंद येतो, सर्व दुःख दूर होत असतात. तसेच बाप्पा आपल्यावरती येणारे सर्व विघ्न देखील दूर करतात. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. आता सर्वात प्रथम म्हणजे या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी उपाय करायचे आहे. कारण की गणपती बाप्पाला बुद्धीचा देवता असं म्हटलं आहे. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये. पण पाहिजे तसं होत नाही. मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही, किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, किंवा त्यांना नोकरी मिळत नाही, किंवा त्यांना वाईट संगत देखील लागलेली असते. त्यांचा विवाह जुळून येत नाही, किंवा घरामध्ये ते उद्धटपणे बोलतात, चिडतात, रागवतात. अगदी मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल किंवा मुलगी असेल, प्रत्येकाबाबत आपल्याला काही ना काही समस्या असतातच. तर आपल्या मुलांना नजरबाधा देखील झालेली असते. मग अशा वेळेस देखील मुले अशा पद्धतीने वागतात, किंवा अगदी ते मेहनत करून कष्ट करून देखील त्यांना कष्टाचे पाहिजे तसे फळ हे मिळत नाही. मग मुलांमध्ये असणाऱ्या या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या, याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया किंवा श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. आता या दिवशी घरामध्ये चौमुखी दिवा लावणे याला खूप महत्त्व आहे. यामुळे आपल्या घरामध्ये जे काही चारी बाजूनं संकट येत असतात तर ते दूर होण्यास मदत होत असते. अगदी सकाळी तुम्ही असा दिवा लावू शकता, किंवा सकाळी जर तुम्हाला जमलं नाही तर अगदी दुपारी सायंकाळी जरी असा दिवा लावला तरी पण चालेल. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे. तांदूळ कुठेही तुटलेले फुटले नसावे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं आणि त्यावरती हा कणकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे. कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, चिमूटभर हळद टाकायची आहे. त्या दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे. त्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकावं. दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला फूल देखील व्हायचं आहे. या दिवशी गणपती बाप्पाला आपण पूजा करायची आहे. मग त्यांना अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. विशेषतः तुमच्या घरामधील मुलांना या दिवशी या पूजा सेवा आवर्जून करायलाच लावाव्या. तसेच आपण जेव्हा अभिषेक करत असतो तर त्या अभिषेकामधील थोडंसं पाणी आपण आपल्या मुलांना ग्रहण करायला द्यायचं आहे. यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते. तसेच थोडंसं पाणी घरामध्ये शिंपडावं. बेडरूममध्ये, किचनमध्ये, हॉलमध्ये शिंपडायचं आहे. यामुळे घरामध्ये नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते. आता या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी काही उपाय करायचे आहे. तर सर्वात प्रथम बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे. मग तुम्ही त्यांना चंदन लावायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे, 21 दुर्वाची जुडी असेल, जास्वंदीचं फूल असेल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल, मोदक असतील, ज्या गोष्टी उपलब्ध होतील तर त्या गोष्टी तुम्ही बाप्पांना अर्पण करायच्या आहे. आता यानंतर आपल्याला एक उपाय करायला घ्यायचा आहे. आता हा उपाय अगदी तुमची मुले बाहेरगावी, परगावी, शिक्षणासाठी, नोकरीसाठी असतील तरी पण अशा वेळेस देखील तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल कुणालाही सांगायचं नाही. मग शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो. भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो, मग आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही. कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही. आता आपण हिरवे मूग घ्यायचे आहे. 108 हिरवे मुगाचे दाणे घ्यायचे आहे. आता हे हिरवे मूग अख्खे असावे. त्यानंतर हिरव्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे. अगदी छोटासा हाता एवढा कपडा असला तरी पण चालेल. हिरवा रंग हा बुध ग्रहाला दर्शवत असतो. तसेच भगवान श्री गणेशाला हिरवा रंग हा अत्यंत प्रिय आहे. आता या हिरव्या रंगाचा कपडा आपण भगवान श्री गणेशांसमोर ठेवायचा आहे. तसेच एका वाटीमध्ये आपण 108 हिरवे मूग घ्यायचे आहे. एक हिरव्या मुगाचा दाणा आपण हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपण ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ते हिरव्या मुगाचा दाणा आपण त्या हिरव्या कपड्यावरती ठेवायचा आहे. अशाच प्रकारे आपण 108 वेळा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत ते हिरव्या मुगाचे दाणे त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचे आहे. आता यानंतर आपण याची पोटली बनवायची आहे आणि ही पोटली आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे.
आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती भगवान श्री गणेशांना सांगायची आहे. मग मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही, त्यांना नोकरी मिळत नाही किंवा त्यांचा विवाह जुळून येत नाही किंवा मुलांना संतान प्राप्ती होत नाही, जे काही तुमच्या मुलांबाबत अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल तुम्ही गणपती बाप्पाला सांगायचं आहे. आता जर तुम्हाला 2 मुले असतील तर अशा वेळेस तुम्ही अशा प्रकारच्या 2 पोटल्या बनवायच्या आहे आणि या दोन्ही पोटल्या आपण गणपती बाप्पासमोर ठेवायच्या आहे. आता या पोटलीला देखील आपण धूप दीप दाखवायचा आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि ही पोटली आपण बाप्पासमोर तशीच ठेवायची आहे. आता यानंतर ही पोटली आपण संध्याकाळी तिथून बाप्पासमोरून उचलायची आहे. बाप्पासमोरून उचलल्यानंतर आपण ही मुलांच्या उशीखाली ही पोटली ठेवायची आहे किंवा अगदी तुमची मुले जर बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस मुले ज्या ठिकाणी जास्त त्यांचा वावर असतो तर त्या ठिकाणी आपण ही पोटली ठेवायची आहे. मग बेडरूममध्ये ठेवू शकता किंवा हॉलमध्ये ठेवली तरी पण चालेल, पण जिथे पण ही पोटली ठेवणार आहोत तर तिथली जागा ही स्वच्छ असावी. तसेच पोटली ठेवत असताना देखील आपल्या मनामध्ये सकारात्मकता ठेवायची आहे की हा उपाय केल्यामुळे माझ्या मुलांची प्रगती होणार आहे. कारण की जर आपल्याच मनामध्ये नकारात्मकता असेल तर आपण जो काही उपाय करत असतो तर तो उपाय सफल ठरत नाही. त्यामुळे सकारात्मकतेनेच आपण हा उपाय करायचा आहे. आता ही पोटली तिथेच राहून द्यायची आहे. संकष्ट चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी ही पोटली आपण तिथून उचलायची आहे. सकाळी तुम्ही आंघोळ करायची आहे, देवपूजा करायची आहे, त्यानंतर ही पोटली आपण तिथून उचलायची आहे आणि आपण जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आता गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर अशा वेळेस माता लक्ष्मीचं मंदिर असेल, भोलेनाथांचं मंदिर असेल, कोणतंही मंदिर असो, पण तिथे गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो हा आपल्याला बघायला मिळतोच. तर तिथे आपण जायचं आहे. तिथे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर आवर्जून तिथे दिवा लावायचा आहे किंवा तिथे दिव्यामध्ये आपण तेल टाकलं तरी पण चालेल. त्यानंतर बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू देखील तुम्ही त्यांना अर्पण करू शकता. जास्वंदीचं फूल असेल, 21 दुर्वाची जुडी असेल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, मोदक, ज्या गोष्टी उपलब्ध होतील तर त्या गोष्टी तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहे. यानंतर ही हिरवी पोटली आपण हातामध्ये घ्यायची आहे आणि आपण ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे. अगदी 108 वेळा जरी हा मंत्र जप केला तरी पण चालेल. त्यानंतर ही पोटली आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती सांगून आपण ही पोटली बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे. मग मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल किंवा मुलांबाबत जे काही अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल तुम्ही बाप्पाला सांगायचं आहे आणि ही पोटली आपण बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे. यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होत असते व मुलांवरील सर्व विघ्ने दूर होण्यास मदत होत असते. आता ज्यांना पण नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर अशा व्यक्तींनी या दिवशी 21 हिरवे मूग आपण हातामध्ये घ्यायचे आहे आणि ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि यानंतर तुम्हाला नोकरीमध्ये नवीन नोकरी पाहिजे किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही आहे किंवा व्यवसाय आहे पण तो अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आलेला आहे, नोकरी व व्यवसायामध्ये जे काही अडचणी अडथळे असतील त्याबद्दल गणपती बाप्पाला सांगायचं आणि हे हिरवे मूग आपण बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे. यामुळे तुमच्या नोकरी व व्यवसायामधील अडचणी अडथळे दूर होण्यास मदत होत असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया जरूर लिहा. धन्यवाद.